नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी आता सगळ्या 48 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलंय। अगदी काही क्षणात शिक्षा सुद्धा सुनावली जाणार आहे। सगळे संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत। विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या संदर्भात आदेश दिलेत। काही क्षणात शिक्षा सुद्धा जाहीर होऊ शकते। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घरकुल घोटाळा प्रकरणी अगदी थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे। नेमका हा घरकुल घोटाळा काय आहे, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। आरोप प्रत्यारोप काय होत होते। 1984 साली झोपडपट्टी निर्मूलन आणि बेघरांसाठी 11,424 घरकुल बांधण्याचा पालिकेचा निर्णय। घरकुलांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा जळगाव महापालिकेनं निर्णय घेतला। महापालिकेनं याकरता हुडकोकडून कर्ज घेतलं। 2001 मध्ये योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या। अण्णा हजारेंनी प्रकरण उचलून धरलं। 3 आयोगामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली। न्यायमूर्ती PB सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग आणि सोनी आयोग हे ते 3 आयोग होते। 2006 साली 29 कोटी 59 लाखांच्या गैरव्यवहाराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला 91 संशयित होते, त्यानंतर 57 संशयितांवर आरोपपत्र दाखल झालं। यात 7 जणांचा मृत्यू तर 49 संशयितांसंदर्भात निकाल आज दिला जाणार आहे। हा निकाल देत असताना या सगळ्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं। एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। यात सगळ्यांना 48 जणांना दोषी ठरवण्यात आलेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात माजी मंत्री सुरेश जैन, बबनराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर या दिग्गजांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे। माजी मंत्री सुरेश जैन हे सर्वाधिक 4.5 वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात, तर माजी मंत्री गुलाबराव देवकर सुद्धा या प्रकरणी दोषी ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणात सरकारी वकिलांनी याविषयी नेमकी काय माहिती दिलेली आहे, ऐकूया। जिल्हा न्यायाधीश धुळे यांनी सर्व आरोपींना घरकुल घोटाळ्यातील दोषी धरलेलं आहे। त्या संदर्भात युक्तिवाद होऊन आरोपींनी विनंती केली की आम्हाला कमीत कमी शिक्षा द्यावी। आमचा हा पहिलाच गुन्हा आहे, परंतु सरकार पक्षातर्फे हे लक्षात आणून देण्यात आले की हा सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। याचा समाजावर, राष्ट्रावर आणि राज्यावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे। सर्व आरोपींना दोषी धरल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याकडून। दीपक, का अधिक माहिती आहे, कधी या संदर्भात शिक्षा सुनावली जाईल? आता 5 वाजता आहे। लागवी सातत्याने या ठिकाणी कामकाज सुरू आहे। आता मध्यंतरी आता एक ब्रेक झाला होता न्यायालयाचा, आणि त्याच्या आधी जे काही कामकाज झालेलं आहे न्यायालयामध्ये, धुळे विशेष न्यायालयामध्ये, त्या ठिकाणी 48 जे काही संशयित आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी या संपूर्ण जळगाव घोटाळा प्रकरणामध्ये दोषी हे ठरवण्यात आलेले आहे। दोषी ठरवण्यात आल्यानंतर लागलीच कोर्टाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सध्या अद्याप जे बेंचवरती न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती माननीय डॉक्टर सृष्टी नीलकंठ हे अजून बेंचवर आलेले नाहीत। ते बेंचवर येतील आणि त्यानंतर जे शिक्षेचं जे स्वरूप आहे, शिक्षा ते सुनावणार आहेत। संपूर्ण जी प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे अंतिम टप्प्यावरती, आणि आता कुठल्याही क्षणी ज्या न्यायमूर्ती ते बेंचवर येतील आणि शिक्षा सुनावण्यास सुरुवात होणार आहे। आता सध्या जे आरोपी संशयित या सगळ्या प्रकरणातले हे सगळ्या आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले, न्यायालयाच्याच आवारातच त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि लवकरच या ठिकाणी न्यायमूर्ती कोणत्याही क्षणी येऊ शकतात बेंचवरती आणि या ठिकाणी शिक्षा सुनावणार आहे। एकूणच दोघं जे आहेत, दोघं बाजू या सगळ्या घटनेतल्या या प्रकरणाच्या त्या दोघं बाजूंचे जे आर्ग्युमेंट आहेत ते संपलेले आहेत। त्यामुळे आता फक्त शिक्षेकडे, काय शिक्षा नेमकं सुनावतात न्यायाधीश, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। साधारणतः एक अजून अर्ध्या तासामध्ये या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि कोणत्याही क्षणी जी शिक्षा आहे ती सुनावली जाणार आहे। निश्चित दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।
यानंतर बातमी अर्थातच महाजनादेश यात्रेदरम्यान घडलेल्या घडामोडीची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापूरमध्ये होतोय। त्यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे। सोलापुरातील पार्क स्टेडियम हे सज्ज झालेले आहे। इथं जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप जो आहे तो सोलापूर शहरामध्ये होतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पार्क स्टेडियम आहे। या पार्क स्टेडियमवरतीच या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्याची जी सांगता समारोपाची सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा हे दिग्गज मंडळी जी आहे ती या ठिकाणी या सभेसाठी उपस्थिती लावणार आहेत। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। स्टेज भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी मारला जातोय, कारण पावसाचे दिवस आहेत आणि पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पाऊस जो आहे तो आत येऊ नये अशी खबरदारी देखील या ठिकाणी घेतली जाते। पोलीस अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी सज्ज आहेत। सर्व तपास यंत्रणा ज्या आहेत या ठिकाणी कार्यरत आहेत। एकंदरीतच भव्य दिव्य असा जो शो या ठिकाणी होणार आहे शहरामधून आणि रोड शो झाल्यानंतर या ठिकाणी पार्क स्टेडियमवरती जे आहे ती ही सभाच्या माध्यमातून या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या टप्प्याचा जो जनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मोठी जय्यत तयारी देखील या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। आता बातमी सोलापूरमधून। सोलापूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे शुभेच्छा देणारे होर्डिंग महापालिकेनं मात्र हटवलेले आहे। भाजप नगरसेवकांनी पार्क चौकामध्ये विनापरवाना भव्य होर्डिंग लावले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताकरता ही होर्डिंगबाजी करण्यात आली। सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून निवडणूक लढणार असल्याची घोषणा अनिल परब यांनी केली। वरळीच्या शिवसैनिकांमध्ये या घोषणेनंतर उत्साह पाहायला मिळाला। वरळी गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली, पण अजून जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये आणि त्याआधीच परब यांनी वरळीच्या जागेकरता आदित्य ठाकरेंचं नाव जाहीर करून युतीत ठिणगीच टाकली आहे। आम्ही देखील उद्धव साहेबांना सांगणं घालू की वरळी विधानसभेचा झेंडा जर विधानसभेत जायचा असेल तर त्याचा मानाचा तुरा हा वरळी विधानसभेच्या शिरपेचात गेला पाहिजे। विधानसभाचं वातावरण असं आहे की आदित्य साहेबांचे उद्या जर उद्धव साहेबांनी मान्यता दिली तर आदित्य साहेब जरी महाराष्ट्रात पूर्ण फिरले, एक दिवस देखील जरी वरळी विधानसभेत आले नाही तरी लाखाच्या वरती मतांची कोणाची जबाबदारी जर आपण त्यांची घेणार असतो तर आपण त्यांना ही विनंती करू शकतो की साहेब आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही गेला। या निवडणुकीकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागणार आणि सगळ्यात कमी वयाचा माणूस आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरवतो आहे, याचा विजय देखील तेवढा शानदार झाला पाहिजे। आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय आणि या चर्चांवर नांदेड इथल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी बोलणं मात्र टाळलं। तर राणेंच्या भाजपा प्रवेशाबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही त्यांनी म्हटलंय। पवारांच्या संतापावर ते मोठे नेते असून नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची आहे। अनिल परब हे अधिकृत प्रवक्ते आहेत का त्यांचे? अनिल परब हे अधिकृत प्रवक्ते आहेत का त्यांचे? नारायण राणे भाजपमध्येच आहेत, ते भाजपचे खासदार आहेत। त्यांच्या पक्षाचं विलीनीकरण भाजपमध्ये करायचं नाही करायचं या संदर्भातला जो विषय आहे याच्यामध्ये शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे, त्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय आम्ही करू। पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काही कमेंट करावा हे योग्य नाहीये, पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळात महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित अशी त्याची अवस्था होऊ लागली आहे आणि म्हणून लोकांना आता त्या पक्षामध्ये आपलं भविष्य असं वाटत नाही आणि म्हणून लोक सोडून आमच्याकडे येत आहेत। आता याच्यावर त्यांची जी काही रिॲक्शन असेल त्याच्यावर मला काही कमेंट करायचं नाही। जनाशीर्वाद यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळतोय।
लाखोंच्या संख्येनं लोक सहभागी होतात. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तरुणपणी बाळासाहेब जसे फिरायचे तेव्हा जसा उत्साह असायचा तसाच उत्साह आदित्य यांच्या दौऱ्यात दिसतोय. तसंच यावेळी बोलताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतरावर कुणीही बोलू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. संपूर्ण शिवसेनेची, संपूर्ण महाराष्ट्राची अशी इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. संपूर्ण राज्यात त्यांचा जो एक दौरा सुरू आहे, जन आशीर्वाद, अगदी मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सर्वत्र लाखोच्या संख्येनं त्या जन आशीर्वाद यात्रेत लोक सहभागी होत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर झालेलं शिक्कामोर्तब आहे. तरुण बाळासाहेब ठाकरे, तरुण आम्ही पाहिले, ते जेव्हा राज्यात फिरायचे तेव्हा हाच प्रचंड उत्साह आणि हाच प्रचंड असा एक जो माहोल तुम्ही पाहताय तो त्यावेळेला आम्ही पाहिला. बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते. घरकुल घोटाळ्या प्रकरणी निकालात आलाय. सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे. 100 कोटीचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे. यावेळची महत्वाची बातमी, सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा घरकुल घोटाळ्या प्रकरणी, तर 100 कोटींचा दंड. आज सकाळपासूनच या सगळ्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं अवघ्या महाराष्ट्राचं. आणि आता मात्र सुरेशदादा जैन यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याकडून. दीपक, तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच, पण प्रशांत बाग यांच्याकडून आपण माहिती घेऊया. प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? घरकुल घोटाळ्या प्रकरणी सुरेशदादा जैन यांना मात्र शिक्षा होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण बघतोय की जळगाव घरकुल घोटाळा हा अत्यंत हाय प्रोफाईल, आणखीन अत्यंत महाराष्ट्रातला सगळ्यांचाच लक्ष लागलेला घोटाळा होता. आणि आता अखेर आज निकाल लागलाय. तब्बल 6 वेळा निकालाची तारीख पुढे ढकलली गेली होती आणि 7व्यांदा हा निकाल लागला. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केलेले आर्ग्युमेंट, त्यांच्याबरोबर सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे हे कोर्टानं ग्राह्य धरलंय आणि एक ऐतिहासिक असा निकाल दिला असं मानलं जातंय. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना 7 वर्ष कारावास आणि याचबरोबर 100 कोटी रुपयेपर्यंतचा दंड, एवढी जबरी शिक्षा या पूर्ण या गुन्ह्यात देण्यात आलेली आहे. आणखी याचबरोबर 40 कोटी रुपयाचा दंड प्रत्येकी जे खानदेश बिल्डर्स म्हणून जळगाव घरकुल घोटाळा या घरकुलचे जे ठेकेदार होते, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी, या दोघांना सुद्धा 40 कोटी रुपयेपर्यंतचा दंड आणखी 7 वर्ष सश्रम कारावास दिलेली आहे. प्रमुख आरोपींमध्ये जे नाव होतं प्रदीप रासवानी, तत्कालीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष, यांना सुद्धा तसाच दणका बसलाय. जवळपास 10 लाख दंड, 7 वर्ष सजा. गुलाबराव देवकर जे राष्ट्रवादीचे माजी मंत्री होते, तत्कालीन नगराध्यक्ष होते, यांना सुद्धा 5 वर्ष सश्रम कारावास आणि याचबरोबर 5 लाख रुपये दंड केलेला आहे. ती विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सुरेशदादा जैन असो की गुलाबराव देवकर हे दोघंही उमेदवार असू शकत होते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे, पण दोघांनाही आता निवडणुकीत उभं राहता येणार नाही. जळगाव घरकुल घोटाळ्याचा हा निकाल हा ऐतिहासिक मानला जात आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये अनेक ठिकाणी लागली जे सहकार क्षेत्रातले किंवा स्थानिक स्वराज्य संस्थातले घोटाळे आहे, जे खटले दाखल आहे, त्याकरता म्हणून एक मोठी केस स्टडी सुद्धा झाली असंही म्हणता येईल. 2006 हा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दाखल केलेला गुन्हा, त्यानंतर इशू सिंधू तत्कालीन पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक जे विद्यमान नगरचे पोलीस अधीक्षक आहेत, यांनी केलेला तपास, त्यानंतर अखेर हा कोर्टापर्यंत पोहोचला, सुनावणी झाली आणि अखेर आज निकाल लागला. प्रशांत, तुम्हाला काही सेकंदाकरता थांबवते. आपण पाहतोय सुरेशदादा जैन यांना 7 वर्षांची शिक्षा तर 100 कोटींचा दंड, तर गुलाबराव देवकरांना सुद्धा 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कारावास असणार आहे. देवकर आणि सुरेशदादा जैन या दोघांना सुद्धा यावेळची महत्वाची बातमी. प्रशांत, सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोर्टात जेव्हा हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा आरोपींच्या वकिलांकडून असं सांगितलं गेलं की यांच्याकडून कुठलाही गैरव्यवहार झालेला नाहीये आणि यांची आता वय झालेली आहेत आणि त्यामुळे अनेक व्याधी आहेत, त्यामुळे यांना माफ करून टाकावं. पण या सगळ्यावर मात्र सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून टाकणारा होता आणि तिथंच मात्र या सगळ्याला कलाटणी मिळाली होती.
नक्कीच काढली. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आता SRAचं जे धोरण सरकारचं तयार झालं गृहनिर्माण धोरण आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून सुरेशदादा जैन यांनीच ते धोरण खरं तर जन्माला आणलं. खरं तर अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हा जळगावातला म्हणता येईल की 11,994 घरकुल या ठिकाणी तयार करून वेगळ्या 9 जागांवर बांधायचे. याकरता हुडकोकडनं 110 कोटी रुपयाचं कर्ज सुद्धा घेण्यात आलं. जिल्हा बँकेच्याकडनं सुद्धा कर्ज घेण्यात आलं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये नुसती अनियमितता होती हा जो दावा आहे सगळ्या आरोपींच्या बचाव पक्षाचा तो मात्र खोडून काढण्यात आला की हे एका कट कारस्थान करून केलेलं संगनमत अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता. कोर्टाने न्यायाधीश अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश सृष्टी रेकर यांच्या कोर्टाने तो युक्तिवाद त्यांचा ग्राह्य पकडला आणि अखेर दुसऱ्याच्या जागेवर सुद्धा कर्ज घेण्यात आलं. नंतर या योजनेची कागदपत्र योजना अपूर्ण असताना सुद्धा आपल्या सरकारी प्रभावाचा वापर करून केलं. संघटित एकत्रित सगळ्या मिळांनी मिळून एकत्रित केलेला हा भ्रष्टाचार आणि घोटाळा म्हणता येईल अशा प्रकारच्या टिप्पणी कोर्टानं नोंदवल्या आणि अखेर आज हा निकाल दिला. बचाव पक्षाचे युक्तिवाद खोडण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद मात्र मान्य करण्यात आला. लागली निश्चित. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणाचा सविस्तर माहिती करता. यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. नंतर बातमी उस्मानाबादची. उस्मानाबाद मधूनही राष्ट्रवादीला आणखीन एक धक्का बसतोय, कारण राणा जगजित सिंग पाटील यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. उस्मानाबादमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसणार आहे. न्याय देण्यासाठी ते उद्योग आणून रोजगार उपलब्ध करून देणं आणि हे सर्व आपल्याला करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचंय, अडीअडचणी दूर करायच्या, आपलं सामर्थ्य वाढवायचंय आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू असा सर्वांच्या वतीने औरंगाबादमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात मोठा पाऊस बरसला. जवळपास महिनाभरापासून या पावसानं दडी मारली होती. पाऊस जास्त वेळ पडण्याची शक्यता वर्तवली जाते. नभ जे आहे ते पूर्णतः ढगाळ असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसेल अशी एक चिन्ह. यानंतर बातमी मात्र धुळ्यातली आहे. धुळ्यात झालेल्या भीषण स्फोटाची आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळच्या वाघाडी इथं केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले. यातील 10 जण गंभीर जखमी आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये सुद्धा हादरा बसला. तसंच या परिसरातील सगळी झाडं जळून खाक झाली आहेत. या स्फोटात कंपनी देखील भस्मसात झाली आहे तर बाईक, गाड्या सगळं काही खाक झालं. स्फोट झाल्यानंतर त्यातून गॅसही लीक झाल्याची माहिती मिळते. गावकऱ्यांनी बचाव कार्य लगेचच सुरू केलंय. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची राज्य सरकारनं मदत करण्यात आली. कोल्हापूर शहरातल्या गजबजलेल्या महाद्वार रोडवर 2 महिलांची फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसली. अनैतिक संबंधातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे. या दोघींमधील वाद भांडण सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण दोघी कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यातून दोघींनी देखील एकमेकांवर हल्ला केला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. अखेर काही दुकानदारांनी मध्यस्थी केली आणि महिलांना समजावून सांगितल्यानं दोघींनी तिथून काढता पाय घेतला. यानंतर बातमी उपराजधानी नागपूरची. नागपूरचा 135 वर्षांपासूनचा ऐतिहासिक वैभव अर्थातच मारबत महोत्सव. शहराच्या प्रमुख मार्गात ही मारबत निघत असते आणि बडग्यांची मिरवणूक सुद्धा निघते. बडग्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय हाताळले जातात. सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातं. गेले अनेक वर्ष ही मारबतची परंपरा आज तागायत कायम ठेवण्यात आलेली आहे. 1885 पासून खरं तर ब्रिटिश काळापासून या सगळ्या महोत्सवाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आज तागायत हा मारबत महोत्सव केला जातो.
काळी मारबत ही अर्थातच वाईट रूढी प्रथा परंपरा यांचं प्रतीक आहे, तर पिवळी मारबत चांगल्या गोष्टी सकारात्मक दृष्टिकोन यांचं प्रतीक मानली जाते। काळ्या मारबतीला 138 वर्ष झालेली आहेत, तर पिवळ्या मारबतीला 135 वर्ष पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर 1885 पासून हा महोत्सव आज तागायत तितक्याच आनंदात आणि उत्साहात संपन्न होतो। यानंतर बातमी चंद्रपूरची। चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत मनसेच्या नगरसेवकांना आज ईव्हीएमची मारबत काढत अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केलं। पालिकेच्या आमसभेमध्ये विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून गोंधळ घातलाय। मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी ईव्हीएमवर बंदी घालावी असा ठराव आमसभेत मांडला, मात्र महापौरांनी हा प्रस्ताव नाकारला आणि यावेळी मनसे नगरसेवकांना ईव्हीएमचा अनोख्या पद्धतीने निषेध केला। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। गणेशोत्सव अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसतीये। गणेश भक्त आपापल्या घरी आता गणेश मूर्ती घेऊन जाणार असल्यानं अनेक काही औरच असलेली पाहायला मिळते। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ